Good morning, all. In this lecture, we will start our last unit in marketing research, managing marketing research. So, first to third unit मध्ये आपण मार्केटिंग रिसर्च काय आहे, देन ग्लोबल मार्केटिंग रिसर्च काय आहेत किंवा जे एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मार्केटिंग रिसर्च कसा कंडक्ट केला जातो हे लर्न केलेलं आहे. लास्ट युनिट मध्ये मग आपण मार्केटिंग रिसर्च हा कशा पद्धतीने मॅनेज करता येईल ह्या बेसवरती हा युनिट असेल. So in this unit, we will learn factor or issue in organizing marketing research department, methods of organizing marketing research department, that means in-house and outside professional agencies, then marketing research agency in India, advertising agency, professional standard, then in-house and outside marketing research difference, etc. So we will start introductory part. After taking a decision to conduct marketing research, the firm is required to answer another important question. म्हणजे जसं की आपण म्हणतो रिसर्चचा पहिला क्वेश्चन काय असतो, टू आयडेंटिफाय ऍक्च्युअल प्रॉब्लेम. आणि प्रॉब्लेम जेव्हा डिटरमाइन होतो, फाइंड आउट केला जातो, त्याच्यानंतर मग आपण रिसर्चला स्टार्ट करतो, राईट. That means after taking a decision to conduct marketing research, the firm is required to answer another important question. मग हे क्वेश्चन कोणते आहेत? Who should conduct the research? Okay, research हे कोण कंडक्ट करणार आहे? Then to conduct research with the help of firm own self staff or research staff. आणि बऱ्याच वेळी असं असतं ऑर्गनायझेशन मध्ये की समटाइम ऑर्गनायझेशन कंडक्ट डायरेक्टली इन हाऊस रिसर्च and sometimes conduct prefer outside research agency for completing research tasks. म्हणजे एकतर त्या एजन्सीकडे किंवा त्या कंपनीकडे सफिशियंट स्टाफ असेल किंवा सफिशियंट रिसोर्सेस असतील, दे कॅन प्रेफर इन हाऊस रिसर्च मेथड. कारण आउटसाइडला कधी जातो जेव्हा आपण की आपल्याकडे काही रिसोर्सेस नाहीये किंवा मॅनपॉवर नाहीये, तेव्हा मग आपण आउटसाइड रिसर्च एजन्सीला इम्पॉर्टन्स देतो. Then to appoint an outside research agency to conduct research against payment of fees. आणि मग त्यांना जे काही पेमेंट आहेत, फीज आहेत त्या पे कराव्या लागतात. Who should conduct the research is not a simple question to answer. म्हणजे जरी हा क्वेश्चन सिंपल दिसत असेल, पण याचा आन्सर सिंपल आहे का हो? नाही. Because it requires deep in-depth study of the problem, available resources, cost, urgency, significance of the research finding and many other related issues. कारण ह्या हू मध्येच बरेचसेच प्रॉब्लेम काय आहेत तर इन्क्लूड आहेत. तर रिसर्च कोण कंडक्ट करेल, कशा पद्धतीने आपण रिसोर्सेस आहेत हे अवेलेबल करू शकतो, किंवा कॉस्ट किती इन्कर होणार आहे, अर्जन्सी काही आली असेल तर त्या सिच्युएशन मध्ये हाऊ टू हँडल अवर प्रॉब्लेम, देन सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च अँड ऑल्सो फाइंडिंग. ओके, सो ह्या सगळ्यासाठी आपण काय करतो, ह्या क्वेश्चनचा स्टडी करणं महत्त्वाचं. आणि ह्या चॅप्टर मध्ये आपण काय लर्न करणार आहोत, मग हू शुड कंडक्ट द रिसर्च, रिसर्च कोण कंडक्ट करणार आहे. सो ह्या बेस वरूनच जे काही डिटेलिंग आहे ते आपण लर्न करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन, फॅक्टर इश्यू इन ऑर्गनाइज मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट, that means in-house. Marketing research can conduct by the firm by using its own staff. थोडक्यात लक्षात काय ठेवा, जेव्हा इन ऑर्गनायझेशन आहे म्हणजे ऑर्गनायझेशन स्वतःच डिसाइड करेल, तेव्हा ते काय करतात तर त्यांचा जो काही ओन स्टाफ आहे त्यांच्या हेल्पने रिसर्च हे कंडक्ट केले जातात. दॅट इज बाय हियर से मार्केटिंग रिसर्च कॅन बी कंडक्टेड बाय द फर्म बाय युजिंग इट्स ओन स्टाफ, राईट, and resources, or by appointing outside research agency for undertaking research. आणि मग इथे काही जसं की आपण म्हणतो रिसर्च मध्ये खूप सारे चॅप्टर आहेत, काही चॅप्टर साठी सुद्धा आपण इन हाऊसला इम्पॉर्टन्स देऊ शकतो, इन ऑर्गनायझेशनला इम्पॉर्टन्स देऊ शकतो किंवा आपल्या स्टाफला इम्पॉर्टन्स देऊ शकतो. आणि काही चॅप्टर साठी आपण लाईक डेटा कलेक्शन साठी आपण आउटसाइड रिसर्च एजन्सीला अपॉइंट हे करू शकतो. Suppose the firm decides to establish its own in-house research department to conduct research on regular basis. Then
It is necessary to cost benefit analysis, vice versa, in-house and outside research agency to minimize expenditure and optimum performance. So या रिसर्चचे इंटेन्शन काय आहे की ज्यामधून आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळाले पाहिजे. So sometime organization prefer in-house marketing research department. मग आता ऑर्गनायझेशनने डिसाइड केलं की आपण काय करणार आहोत की आपल्याच ऑर्गनायझेशन मध्ये एक असं डिपार्टमेंट आपण इस्टॅब्लिश करू आणि हे डिपार्टमेंट काय करेल तर रेग्युलर बेसिस वरती रिसर्च हे कंडक्ट करेल. बट त्याच्या आधी कुठे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल? दिस इज कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. हे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आहे का ज्यामधून आपले एक्सपेंडिचर हे मिनिमाइज होणार आहेत का किंवा जो परफॉर्मन्स मिळणार आहे हा ऑप्टिमम मिळणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं कंपॅरिझन करून देन ऑर्गनायझेशन डिसाइड outside or inside marketing research agency, right? So in detail about the factor influencing decision on organizing marketing research. मग आता तुम्ही डिसाइड केलं की आपल्याला काय करायचं आहे तर इन हाऊस मार्केटिंग रिसर्चला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही काही फॅक्टरचा स्टडी करता. सो फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द डिसिजन ऑन ऑर्गनायझिंग मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट इनसाइड the firm or through outside agency. So काय आहे बघा, nature and scope of the research activity. First point काय आहे, nature and scope of the research activity. So काय सांगितले बघा यामध्ये, the scope and number of activity is to carried out should be considered while deciding the question of organizing marketing research department. Please observe that. सो नेचर अँड स्कोप ऑफ द रिसर्च ऍक्टिव्हिटी खूप सिंपल असेल तर त्यासाठी मग तिथे काही एम्प्लॉईजना इन्क्लूड न करता वी कॅन प्रेफर द आउटसाइड रिसर्च एजन्सी बेटर वे, राईट. मग तुमचा स्कोप काय आहे, तुमचा नेचर काय आहे रिसर्च ऍक्टिव्हिटीचं. फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी शुड कन्सिडर द रिसर्च ऍक्टिव्हिटीज नेचर अँड स्कोप. सो दीज आर इन्क्लूड्स फर्स्ट, बिग कंपनी हॅव्हिंग बिझनेस ऑन लार्ज स्केल would prefer to have their own marketing research department as the volume of the business permit a separate department. The basic thing आहे, जर त्या एखादी ऑर्गनायझेशन लार्ज स्केल वरती परफॉर्म करत असेल, एखादी ऑर्गनायझेशन लार्ज आहे, that time these organization will prefer in-house marketing research department. आणि मग ते काय करतील तर एखादी सेपरेट मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट एस्टॅब्लिश करतील, इंट्रोड्यूस करतील, कारण त्यांना प्रत्येक वेळी रिसर्च वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, राईट. सो इन हाऊस अँड आउटसाइड मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट इज बेसिकली डिपेंड्स ऑन व्हॉल्यूम ऑफ द बिझनेस. मग तो बिझनेस कसा आहे, लार्ज असेल तर ते काय करतील तर इन हाऊस मार्केटिंग रिसर्चला इम्पॉर्टन्स देतील. जर स्मॉल असतील तर ते काय करतील, ओके आपण काय करूया एका आउटसाइड रिसर्च एजन्सीला आपलं काम हे देऊ शकतो. सो सेकंड पॉइंट मध्ये हेच सांगितलेलं आहे. A small firm working with one or two products in the market would prefer outside research agency because of minimum research need and cost. आता तुम्ही म्हणाल ओके मग तुमची बिझनेस जर स्मॉल आहे तर तुम्ही स्वतःच का रिसर्च एजन्सी इंट्रोड्यूस नाही करू शकत? नो, कारण ह्या रिसर्च एजन्सी जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करताय त्यामध्ये खूप सारी कॉस्ट इन्क्लूड होते, बिकॉज हिअर वी अपॉइंट अ प्रोफेशनल पर्सन फॉर कंडक्टिंग रिसर्च. मग यासाठी डेटा कलेक्शन साठी तुम्हाला पर्सनला अपॉइंट करावं लागेल, डेटा अनालिसिस साठी आहे किंवा इंटरप्रिटेशन साठी असू शकेल, व्हॉट एव्हर इट मे बी. या सगळ्यासाठी तुम्हाला एक प्रोफेशनल स्टाफची गरज आहे. बेटर वे वी विल चूज अ सेकंड ऑप्शन. मग तुम्ही काय करू शकता तर जो सेकंड ऑप्शन आहे हा चूज करू शकता, म्हणजेच काय तर आउटसाइड रिसर्च एजन्सीला इम्पॉर्टन्स देऊ शकता. सो थोडक्यात लक्षात आलं असेल तर स्मॉल स्केल फर्म विल प्रेफर outside research agency and large scale organization will prefer in-house research agency. Okay. आता हे कशामध्ये होतं, नेचर अँड स्कोप मध्ये. आणखी काय सांगितलंय बघा यामध्येच, फर्म एंगेज इन कंझ्युमर गुड्स अँड फेसिंग stiff competition would like to have their own well organized marketing research department because of data need on regular basis. आता जसं की सांगितलं तुमचं प्रोडक्ट कसं आहे, कोणत्या नेचरचं आहे याच्यावरून सुद्धा तुम्ही डिसाइड करा की आपण इन हाऊसला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे की आउटसाइडला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे.
आता थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, फर्म एंगेज इन कंझ्युमर गुड्स. म्हणजे सपोज तुम्ही एफएमसीजी गुड्स काय करत असाल, प्रेफर करत असाल किंवा ते सेल करत असाल, दॅट टाइम वी विल चूज सेकंड ऑप्शन or first option. That means we will choose in-house marketing research. कारण यासाठी आपल्याला रेग्युलर डेटाची गरज आहे, right? That is why here said organize marketing research department because of need data need on regular basis. इथे तुम्हाला कशा तर रेग्युलर डेटाची नीड असते. Then मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आता फर्स्ट थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, जिथे एफएमसीजी प्रोडक्ट आहेत त्या एजन्सीज किंवा त्या कंपनी काय करतील, इन हाऊस मार्केटिंग रिसर्चला इम्पॉर्टन्स देतील. सपोज जर तुमच्या इंडस्ट्रीचं नेचर हे मॅन्युफॅक्चरिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंडस्ट्री अँड कॅपिटल गुड्स वुड प्रिफर द सर्व्हिस ऑफ आउटसाइड रिसर्च एजन्सी बिकॉज ऑफ लिमिटेड नंबर ऑफ कस्टमर अँड प्रोडक्ट. एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, त्यांचं प्रत्येक वेळी कस्टमर सोबत रिलेशन येतं असं नाही, है ना. यासाठी अशा ज्या इंडस्ट्री आहेत, आता प्रत्येक वेळी ते एफएमसीजी प्रोडक्ट प्रोड्यूस करतील असं नाही. समटाइम दे प्रोड्यूस कॅपिटल गुड्स, समटाइम दे प्रोड्यूस इंडस्ट्रियल गुड्स ऑल्सो, राईट. सो such a types of industry will prefer the outside research agency. म्हणून ते काय करू शकतात, तर आउटसाइड रिसर्च एजन्सीला सुद्धा इम्पॉर्टन्स हे देऊ शकतात. पॉइंट नंबर 6, डेटा रिक्वायरमेंट. The type and nature of data need also influence the decision relating to organized marketing research inside or outside the firm. So तुम्हाला डेटा ऍक्च्युअली कोणता रिक्वायर आहे रिसर्च साठी, या बेसिस वरती सुद्धा तुम्ही आउटसाइड की इन हाऊस इनसाइड हे ऑप्शन चूज करू शकता. इन केस द डेटा आर नीडेड फ्रिक्वेंटली अँड ऑन अ कंटिन्युअस बेसिस. बेसिक थिंक आहे, जर तुम्हाला रिसर्च साठी कंटिन्युअस डेटाची गरज असेल तर त्यावेळी तुम्ही काय कराल, देन इट अ बेटर टू अरेंज अ रिसर्च वर्क विद इन द फर्म. कंटिन्युअस असेल तर तुम्ही विद इन द फर्म म्हणजेच इनसाइड रिसर्च एजन्सीला इम्पॉर्टन्स द्या. जर पर्टिनंट असेल, दॅट मीन्स नॉट कंटिन्यू म्हणू शकतो आपण त्याला, दॅट टाइम वी विल चूज सेकंड ऑप्शन लाईक आउटसाइड रिसर्च एजन्सी. Okay, so similarly the requirement of skilled personnel and technical facility required to collect data also determine the issue relating to the organization of marketing research activity. So inside and outside हा requirement of data कसा आहे याच्यावरून सुद्धा तुम्ही डिसाइड करू शकता. Point number 3, management attitude. It also very important thing and these are directly influence on रिसर्च एजन्सी. आता मॅनेजमेंट ऍटिट्यूड, बऱ्याच वेळी असं असतं की मॅनेजमेंट काय डिसाइड करते की अरे आपण प्रत्येक वेळी सेकंड ऑप्शनला कशाला चॉईस करायला हवा किंवा आपण दुसऱ्या एजन्सीवरती कशाला डिपेंड राहायला हवंय. सो बेटर वे आपण काय करू शकतो, इन हाऊस रिसर्च एजन्सीला इम्पॉर्टन्स हे देऊ शकतो. लाईक अ फर्स्ट असंही असू शकतं किंवा मॅनेजमेंट ऍटिट्यूड असाही असेल की यासाठी तुम्ही प्रोफेशनल पर्सन अपॉइंट करणार, तिथे काही रिसोर्सेस युटिलाइज करणार. बेटर वे वी विल चूज सेकंड ऑप्शन, म्हणजे सेकंडरी डेटाला तुम्ही किंवा आउटसाइड रिसर्च एजन्सीला इम्पॉर्टन्स द्या. दॅट मीन्स मॅनेजमेंट ऍटिट्यूड कसा आहे याच्यावरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, इन हाऊस की आउटसाइड रिसर्च एजन्सी चूज करू शकता. सो इट इज नोन फॅक्ट दॅट अ लार्ज अँड प्रोफेशनली managed company give due to weightage and importance of the research activity. आणि जसं की आपण पहिल्या पॉइंट मध्ये सुद्धा बघितलं की लार्ज स्केल ऑर्गनायझेशन असेल तर बेटर वे ते काय करतात, तर इन हाऊस रिसर्च एजन्सीला इम्पॉर्टन्स देतात, राईट. So the professional management believe in a scientific and systematic problem solving. प्रोफेशनल मॅनेजमेंट असेल तर ते काय करतील, सायंटिफिक अँड प्रोफेशनल पद्धतीने काय करा, तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करा. हेन्स इट इज फेवर टू हॅव्हिंग इट्स ओन रिसर्च डिपार्टमेंट. लक्षात येत आहे, म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्ही सायंटिफिक पद्धतीने रिसर्च कंडक्ट करणार आहात, सिस्टमॅटिक पद्धतीने रिसर्च कंडक्ट करणार आहात, दॅट टाइम
मॅनेजर इन फेवर ऑफ हॅव्हिंग इट्स ओन मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट. तुम्ही स्वतःच काय करा, तुमचं मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट हे इंट्रोड्यूस करा. Such a management encourage even the line manager who use the service of research while dealing with any problem of situation. आणि कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये तुम्ही काय करू शकता, किंवा कोणताही प्रॉब्लेम कोणतीही सिच्युएशन तुम्ही इझिली डील करू शकता जर इन हाऊस असेल तर. देन सेकंड, फर्म हॅव्हिंग ट्रॅडिशनल और कन्झर्वेटिव्ह ॲटिट्यूड. काय सांगितलेलं आहे बघा सेकंड पॅरामध्ये. The firm having traditional or conservative attitude consider the research is a burden on company's financial resources. जर तुम्ही थोडेसे काय म्हणतो आपण ऑर्थोडॉक्स अप्रोचचे असाल, किंवा काही कंपनीज काय म्हणतील आपण ट्रॅडिशनल आहे किंवा कन्झर्वेटिव्ह ॲटिट्यूडचे आहे, दॅट टाइम त्या कंपनीचं थिंकिंग काय असेल, सो अ बर्डन ऑन अ कंपनी इन द ऑन फिनान्शियल रिसोर्सेस, अँड how would not like to hire the service on outside research agency. आणि त्यामुळे ते काय सजेस्ट करतायत तर तुम्ही काय करा, बेटर वे आउटसाइड रिसर्च एजन्सीना इम्पॉर्टंट. So then marketing research is the subject of academic value than practical importance, hence it is not useful. सो जसं की म्हटलं आपण, इट्स टोटली डिपेंड्स ऑन मॅनेजमेंट ॲटिट्यूड. खूप सारे फॅक्टर आहेतच, पण मॅनेजमेंटचा ॲटिट्यूड सुद्धा डिटरमाइन करू शकतो हाऊ we will choose like the internal or external, that means inside or outside. Point number 4, cost factor. सो ॲटिट्यूड ठीक आहे, बाकी सगळे फॅक्टर ठीक आहे, पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कोणतं असणार आहे तर कॉस्ट फॅक्टर. आपण म्हटलं ओके आपण इन हाऊसला इम्पॉर्टंट द्यायचं, पण जर तिथे तुमच्याकडे रिसोर्सेसच अवेलेबल नसतील तर तुम्ही इन हाऊस रिसर्च एजन्सी इंट्रोड्यूस करू शकता का, नाही. सो काय आहे बघा, रिसर्च इज अ कॉस्टली बिकॉज ऑफ टू रिझन. रिसर्च कसं आहे तर कॉस्टली आहे, त्याचे दोन रिझन दिलेले आहेत. फर्स्ट, इट इज टाइम कन्झ्युमिंग अँड लेंदी प्रोसेस. म्हणजे असं नाही की रिसर्च आज आपण करायला घेतला तर तो लगेच उद्या कम्प्लीट होईल. सो दिस इज व्हेरी कॉस्टली अँड टाइम कन्झ्युमिंग. सेकंड थिंग इज इट इज डिफिकल्ट टू अराइव्ह ॲट कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. देन सेकंड रिझन काय आहे, सो इट इज डिफिकल्ट टू अराइव्ह ॲट कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. जिथे आपण कॉस्टला जास्त इम्पॉर्टन्स देतो, जितके एक्सपेंडिचर आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत त्याच्यापेक्षा ऑब्वियस आपल्याला त्याचे ऍडव्हान्टेजेस जास्त मिळणं अपेक्षित असते. So a company would prefer to spend on research provided the data generated out on the research is worth the money spent on its collection. मग तुम्ही काय करा, बेटर वे, जसं की तुमची कॉस्ट किती आहे, तुम्ही इंट्रोड्यूस किती करू शकता, तुम्हाला तिथून मिळणारे ऍडव्हान्टेजेस किती आहे, ह्या सगळ्याचं अनालिसिस करून तुम्ही चूज करू शकता इन हाऊस रिसर्च एजन्सी चूज करायची आहे की आउटसाइड रिसर्च एजन्सी चूज करायची आहे. नेक्स्ट, research facility available. So certain types of research require specially trained staff and infrastructure. जसं की आपण आधीच्या पॉइंट मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, sometimes here we require a professional staff for conducting research like a data collection, like a data analysis, data interpretation किंवा हायपोथेसिस टेस्टिंग म्हणू शकतो आपण. सो काही ठिकाणी तुम्हाला प्रोफेशनल स्टाफ काय असणार आहे तर रिक्वायर असते. सो फॉर एक्झाम्पल सुद्धा दिलेला आहे इथे, कंझ्युमर पॅनल, टेस्ट मार्केटिंग, देन मेल क्वेश्चनायर, डेप्थ इंटरव्ह्यू अँड प्रोजेक्ट टेक्निक्स एक्सेट्रा. हे सगळे कशाचे पार्ट आहेत तर डेटा अनालिसिस आणि डेटा कलेक्शनचे आहे. आणि यासाठी मात्र नक्कीच तुमच्याकडे प्रोफेशनल स्टाफ असणं महत्वाचं आहे. सो रिक्वायर स्पेशल टाइप्स ऑफ पीपल अँड फॅसिलिटी. In a such a case, it is advisable to give research project on outside agency. आणि बेटर वे अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल, we will choose the second option, that means outside research agency. Even though the company is having its own research department, this is because outside agency are specialized, well equipped and organized in undertaking research project of complex nature. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट कसा आहे, कॉम्प्लेक्स नेचरचा आहे का, ज्यासाठी फक्त काही प्रोफेशनल पर्सनची रिक्वायरमेंट आहे, अशा वेळी तुम्ही आउटसाइड रिसर्च एजन्सीला इम्पॉर्टन्स द्याल. जर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काही प्रोफेशनल पर्सन असतील, that time we will choose the first option, that means in-house marketing research agency. Next, independent analysis.
To ensure independent and unbiased analysis of data, it is better to use the services of an outside research agency. आता जर तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकताय का की तुम्ही आउटसाइड रिसर्च एजन्सीकडे एखादा रिसर्च करायला दिलेला आहे आणि त्या कंपनीने त्या एजन्सीने तुम्हाला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केलेली आहे? नो, आपण हे कॉन्फिडेंटली नाही सांगू शकत, कारण त्याच एजन्सीकडे खूप साऱ्या कंपनीने डेटा दिलेला असू शकतो. So, independent analysis. So, those who are with the research department of the firm develop the tendency and attitude to give the popular and favorable result, even the situation does not allow. This is mostly done to seek favor or please to top management. Therefore, the research finding became a bias and does not serve the original purpose. Therefore, certain projects are important where critical evaluation is needed. It given to outside people. आणि जसं की म्हणतो आपण आपला रिसर्च कसा आहे त्याचं इम्पॉर्टंट कितपत आहे याच्यावरती सुद्धा आपण चूज करू शकतो की आपण त्या एजन्सीकडे देणार आहोत किंवा इन हाऊस मध्ये आपण रिसर्च हा कंडक्ट करणार आहोत. नेक्स्ट इज कॉन्फिडेन्शियलिटी. Certain research projects like a product development, new technology development, and project of service and confidential nature are out to be conducted inside the firm. The data collection and analysis of the above purpose is purely confidential. जसं की म्हणतो आपण डेटा कलेक्शन हे कसं असायला हवं, कॉन्फिडेन्शियल असायला हवं, किंवा डेटा अनालिसिस हे कसं असायला हवं तर कॉन्फिडेन्शियल असायला हवं, अँड युजफुल टू दी फर्म ओनली. म्हणजे जर तुम्ही तुमचा डेटा कलेक्ट केलेला आहे तर तो फक्त तुमच्याच फर्मसाठी यूज झाला पाहिजे, राईट? सो देअरफॉर सच अ टाइप्स ऑफ द रिसर्च प्रोजेक्ट कंडक्टेड इनसाइड द फर्म. आणि अशा वेळी आपण नक्कीच कोणत्या ऑप्शनला इम्पॉर्टन्स देणार आहोत, इनसाइड रिसर्च एजन्सी, जिथे कॉन्फिडेन्शियली मॅटर करे, इनसाइड रिसर्च एजन्सी. नेक्स्ट, बेनिफिट्स ऑफ आउटसाइड एजन्सी. So outside firms are well equipped with the resources and technical personnel. Contact with the advertising and other agencies, have access to various sources of data, offer services to trained and skilled personnel at reasonable rate. आणि नक्कीच हे आउटसाइड जिथे काय म्हणतो आपण जिथे कॉन्टॅक्ट आहेत अशा ठिकाणी हे स्किल पर्सन किंवा प्रोफेशनल पर्सन हे रिझनेबल रेट मध्ये सुद्धा अवेलेबल होऊ शकतात. So considering the facility provided and cost benefit, it is beneficial to use the services of outside agency. मग तुम्ही काय करू शकता, हे आउटसाइड एजन्सीला जर दिली तर त्याचे काही ऍडव्हान्टेजेस होणार आहेत का, की इनसाइड मध्ये रिसर्च कंडक्ट केल्यानंतर त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल अनालाइज द बेनिफिट अनालिसिस म्हणतो, राईट? आणि मग आपण चूज करू शकतो की इन हाऊस चॉईस करायची की आउटसाइड चॉईस करायची आहे. Miscellaneous factor. It is advisable to avail to the facility of outside agency due to the some reason. आता काही वेळा मात्र आपण आउटसाइड रिसर्च एजन्सीलाच इम्पॉर्टन्स देतो, तर त्याचे काही रिझन आहे. फर्स्ट, इन केस ऑफ अर्जन्सी, जसं की आपल्याला रिसर्च करणं हे काही पॉइंट ऑफ व्ह्यू साठी किंवा लाईक डिपेंड्स ऑन प्रोडक्ट त्यासाठी अर्जन्सी असू शकते. सो अशा सिच्युएशन मध्ये आपण इनसाइड रिसर्च एजन्सीला नाही इम्पॉर्टंट. सो काय सांगायचंय बघा इथे, इन केस ऑफ अर्जन्सी outside agency may be used to speed up the work and complete the work before deadline. So डेडलाईनच्या आधी तुम्हाला जर तुमचा डेटा रिक्वायर असेल तर त्यावेळी मात्र आपण आउटसाइड रिसर्च एजन्सीला इम्पॉर्टन्स देऊ शकतो किंवा आउटसाइड रिसर्च एजन्सी ऑप्शन चूज करू शकतो. सेकंड, in case of the legal dispute, the creditability of the finding of the study conducted by the outside agency is much more than the finding of inside or in-house department. So काही legal dispute पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर तुम्ही विचार करायला लागला तर बेटर वे आपण काय करू शकतो तर आउटसाइड रिसर्च एजन्सी ऑप्शन हा चूज करू शकतो दॅन इन हाऊस रिसर्च डिपार्टमेंट. ओके, सो दीज आर factor influencing outside or inside marketing research. So next question.
Methods of organizing marketing research department. सो काय आहे बघा, हेच आपल्याला डिटेल बघायचं आहे थोडंसं, जे इन हाऊस आणि आउटसाइड मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट आहे. Any firm or organization has three options to organize the marketing research activity. First, creation of marketing research section within a sales department. एक तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या सेल्स डिपार्टमेंट कडून रिसर्च हा कंडक्ट करू शकता. फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन की तुम्ही सेपरेट इन हाऊस मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट इंट्रोड्यूस करू शकता. And third option, outside marketing research department, right? So creation of in-house separate marketing research, so department on the line product or financial department. And last option, approaching or appointing an outside professional agency. Then थर्ड ऑप्शन काय सांगितलेलं आहे, जसं की आपण आउटसाइड मार्केटिंग रिसर्च कडे काय करू शकतो, आपले रिसर्च हे देऊ शकतो. काय सांगितलेलं आहे बघूया आपण डिटेल. मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट, so in-house facility and outside facility. So sub selection of the sales department, म्हणजे की सेल्स डिपार्टमेंट आहे त्याचंच एक सब सेक्शन आपण करू शकतो. देन सेपरेट मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट इन हाऊस मध्ये करू शकतो. आणि आउटसाइड मध्ये मात्र दोन पार्ट आहेत. एक तुम्ही ऍडव्हर्टायझिंग एजन्सीकडे सेपरेट देऊ शकता किंवा प्रोफेशनल रिसर्च एजन्सीकडे तुमचा रिसर्च कंडक्ट करण्यासाठी देऊ शकता. सो इन हाऊस marketing research is used by all types of the organization for various purposes. So depending upon available resources, data need, urgency, volume of work, etc. सो जसं की आपण सांगितलं इन हाऊस साठी आपण काही फॅक्टर्स बघितले आणि त्याच्यानंतर मग आपण इन हाऊस मार्केटिंग रिसर्च हे चूज करू शकतो. सो मार्केटिंग रिसर्च इज यूज्ड बाय ऑल टाइप्स ऑफ द ऑर्गनायझेशन for various purposes. So depending upon available resources, data need, urgency, volume of work, etc. It can do the research work inside or outside the firm. Similarly, it can also decide the issue of having in-house separate research department or as to sub-unit of sales department after evaluating the merit and demerits of such alternative. आणि जे काही अल्टरनेटिव्ह आहेत ते आपण फर्स्ट काय करू तर ते इव्हॅल्युएट करू अँड दे वी विल चूज. आपण चूज करू शकतो की आपण काय करायचं आहे, राईट. देन marketing research as a marketing research as a part of the sales department. जसं की आपण सांगितलं इन हाऊस मध्ये तीन पार्ट आहेत. फर्स्ट आहे तुम्ही सेल्स डिपार्टमेंट मध्येच एक पार्ट करू शकता. सेकंड मध्ये काय सांगितलेलं आहे आपण सेपरेट मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट हे इंट्रोड्यूस करू शकतो. सो स्मॉल बिझनेस युनिट हॅव्हिंग फिनान्शियल अँड रिसोर्सेस limitation, so number of activity and limited income prefer to establish marketing research as a part of the sales department. म्हणजे ज्या कंपनीकडे रिसोर्सेस लिमिटेड आहे that time such a types of company we will choose first option, that means introduce marketing research department under sales department. म्हणजे तुम्ही काय करा सेल्स डिपार्टमेंटचं डिवायडेशन करा आणि एक पार्ट तुम्ही रिसर्च साठी द्या, एक पार्ट तुम्ही सेल्स वरती द्या. So under this method, a separate research section is created inside the sales department. It's very important thing. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कुठे इंट्रोड्यूस केलेला आहे रिसर्च सेल्स डिपार्टमेंट मध्येच इंट्रोड्यूस केलेला आहे. और the function of sales department are extended to cover marketing research work. Right? Then it is a traditional, economical, convenient and most suitable method for small business unit. आणि जसं की माहिती आपल्याला रिसर्च डिपार्टमेंट इंट्रोड्यूस करायचं आहे, नॉट लाईक अ सिंपल टास्क ना, कारण यासाठी रिसोर्सेस अवेलेबल असणं महत्वाचं आहे, टाइम महत्वाचा आहे जो की रिसर्च मध्ये जास्त स्पेंड करावा लागतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अ प्रोफेशनल पर्सन फॉर कंडक्टिंग रिसर्च. ओके, रिसर्च कसा कंडक्ट करावा लागतो, रिसर्च कसा कम्प्लीट करावा लागतो यासाठी प्रोफेशनल पर्सन हे रिक्वायर असणार आहे.
सो जेव्हा आपण सेल्स डिपार्टमेंटच्या अंडर मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट हे इंट्रोड्यूस करतो तर त्याचे काही मेरिट सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर ते काही आहेत बघा. फर्स्ट आहे इकॉनॉमिकल. It is a traditional, convenient and economical method of conducting marketing research. आणि आधीच्या सुद्धा पॉइंट मध्ये आपण बघितलेलं आहे की मॅनेजमेंट ॲटिट्यूड जर ट्रॅडिशनल असेल तर ते काय करतात, तर सेल्स डिपार्टमेंट मध्येच मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट हे इंट्रोड्यूस करतात. सो इनसाइड द फर्म, because existing resources and people can be used for the research work. आणि सेल्स डिपार्टमेंटचेच पीपल तुम्ही काय करू शकता फॉर कंडक्टिंग रिसर्च कंडक्ट करण्यासाठी यूज करू. Second, objective. So it is an objective and problem oriented study. It is an objective and problem oriented study. So the marketing research activity are conducted as per the company need. म्हणजे प्रत्येक वेळी तुमचं रिसर्च डिपार्टमेंट हे ऍक्टिव्ह असायला पाहिजे असं नाही. सेल्स डिपार्टमेंटच्या अंडर जेव्हा तुम्ही रिसर्च डिपार्टमेंट इंट्रोड्यूस करताय तेव्हा तुमचं ऑब्जेक्टिव्ह ओके आज आपल्याला काय करायचंय, कस्टमर सॅटिस्फॅक्शन रिलेटेड एखादा स्टडी करायचंय, त्याच वेळी ते काय करतील त्यांचा परफॉर्म करतील. म्हणजेच काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह इन नेचर और प्रॉब्लेम ओरिएंटेड स्टडी. थर्ड पॉइंट इज अ स्किल पर्सोनल. इट डज नॉट रिक्वायर द सर्व्हिस ऑफ स्पेशलाइज अँड स्किल पर्सन. पण याचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा बघायला मिळू शकतात. इथे काय सांगितलेलं आहे, हिअर डज नॉट रिक्वायर द प्रोफेशनल अँड स्किल पर्सन बिकॉज हिअर रिसर्च इज कंडक्टेड बाय द सेल्स पर्सन. आणि जे सेल्स पर्सन आहेत यांच्याच कडून रिसर्च कंडक्ट केले जातात, राईट. सो द रिसर्च वर्क इज मेनली अरेंज अँड एक्झिक्युटेड विथ द हेल्प ऑफ सेल्स एक्झिक्युटिव्ह अँड सेल्स फोर्स. जे सेल्स फोर्स आहेत, सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, यांच्याच हेल्पने रिसर्च हे कंडक्ट केले जातात. नेक्स्ट, बेटर कोऑर्डिनेशन. इथे कोण थर्ड पर्सन तुम्हाला काही सल्ले द्यायला येतो का हो? नाही. जसं की आपण लाईन आणि स्टाफ ऑर्गनायझेशन लर्न केलेलं आहे, जिथे फक्त रिसर्च पर्सन काय करतायत तुम्हाला ऍडवाइस देत. सो नो, दॅट इज वाय हिअर सेड बेटर कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन. इट इन्शुअर बेटर कोऑर्डिनेशन बिटवीन द सेल्स अँड रिसर्च वर्क बिकॉज सेम पीपल आर इन्व्हॉल्व इन बोथ ऍक्टिव्हिटी. कोऑर्डिनेशन का आहे, कारण इथे जे पीपल आहेत हे सेम आहे, म्हणजे जे सेल्सचं परफॉर्म करतील तेच परफॉर्म कुठे करणार आहेत तर रिसर्च साठी. दॅट इज वाय. लास्ट पॉइंट, सुटेबिलिटी. सेल्स डिपार्टमेंटच्या अंडर जेव्हा आपण मार्केटिंग रिसर्च डिपार्टमेंट इंट्रोड्यूस करतो, हे कोणत्या कंपनीसाठी सुटेबल असेल, ओनली फॉर स्मॉल स्केल फर्म. लक्षात ठेवा हा, ओनली फॉर स्मॉल स्केल फर्म. So it is suitable for small scale firm and where data need are not too technical and variable. म्हणजे खूप साऱ्या डेटाची तुम्हाला गरज नाही. सो कमी डेटामध्ये सुद्धा तुमचा रिसर्च हा कंडक्ट केला जाऊ शकतो. अशाच सिच्युएशन मध्ये हा फर्स्ट ऑप्शन आपण यूज करू शकतो. जसं की सांगितलं काही ऍडव्हान्टेजेस आहेत, त्याचबरोबर डिमेरिट सुद्धा आपल्याला या मेथडचे बघायला मिळतात. सो फर्स्ट, नॉट सुटेबल फॉर बिग कंपनी. बिग कंपनी मध्ये तितकेच काय आहे तर ट्रान्झॅक्शन जास्त आहेत, वर्क जास्त आहे, परफॉर्मन्स जास्त असणार आहे. So such a types of arrangement that is placing research under the sales department is not suitable and convenient to the large company having large turnover and multiple product. खूप सारे प्रोडक्ट असतात लार्ज कंपनी मध्ये, मग कोणत्या प्रोडक्टचा तुम्ही रिसर्च करणार आहात? It's very difficult task. That is why this is not suitable for big scale organization. Second is traditional method. हे कसे आहे तर ट्रॅडिशनल मेथड आहे, कारण बेसिकली जर आता आपण मॉडर्न डेज मध्ये बघितलं तर रिसर्च डिपार्टमेंट हे सेपरेट डिपार्टमेंट असतात. इट इज अ ट्रॅडिशनल मेथड अँड कॅन नॉट बी ट्रेडेड ॲज अ रिअल रिसर्च डिपार्टमेंट. कारण सेल्स डिपार्टमेंटचं वर्क काय आहे, सेल्स. ओके, जास्तीत जास्त सेल कर. आणि रिसर्च हा पॉइंट ऑफ व्ह्यू टोटली डिफरंट आहे. सो ज्यासाठी खूप सारा टाइम देणं महत्वाचं आहे. म्हणून काय सांगितलं जातं, कॅन नॉट बी ट्रीटेड ॲज द रिअल रिसर्च डिपार्टमेंट. ते ऍक्च्युअली रिअल डिपार्टमेंट होऊच शकत. सो इन ट्रू सेन्स द रिसर्च सेक्शन ऑफ द सेल्स डिपार्टमेंट वर्क ॲज अ डेटा कलेक्शन सेक्शन रादर दॅन अ रिसर्च युनिट.
ओके, सो रिसर्च युनिट नाही होऊ शकत, फार फार तर ते काय करू शकतात, डेटा कलेक्ट करू शकतात. नेक्स्ट, सब्जेक्टिव्ह अँड बायस.